आशीर्वाद सर्वावर लाभो, सर्व शेतकऱ्याचं संकट दूर हो, शेतकऱ्यासाठी। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केलं नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करतो। मी आहे सिद्धेश्वर मठपती। आज धर्माबाद शहरामध्ये अनंत चतुर्दशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये अनंत चतुर्दशी साजरा केला जातो। त्याप्रमाणे धर्माबाद शहरामध्ये सुद्धा मोठ्या हर्षोल्लासात अनंत चतुर्दशी साजरा केला जातो। त्याचप्रमाणे आपण पाहतोय धर्माबाद शहरामधील संपूर्ण गणेश विसर्जनाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। तर आपण पाहू शकतो आपल्या मागे संपूर्ण गणेश आणि त्यासोबत सर्व भक्तगण मोठ्या हर्षोल्लासात श्री गणेशाच्या नामस्मरण करीत त्या सर्व माग विसर्जनाला सुरुवात झालेली। आपण पुढे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या मंडळाचे सर्व गणेश येत आहेत, त्याप्रमाणे क्रमाक्रमाने त्यांना दिलेलं आहे, त्याप्रमाणे क्रमाक्रमाने येतात। तर आपण पाहू शकतो आणि त्यांच्याकडून आपण भक्तगणाकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया। आज विसर्जन होतंय तर आपल्याला काय वाटतंय त्याबद्दल आपण जाणून घेऊया। मोरया मंगलमूर्ती मोरया। मोरया ग्रुप धर्माबाद तर्फे श्री अनंत चतुर्दशी निमित्त धर्माबाद नगरीमध्ये निघालेली श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक, या विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्व भाविक भक्त अगदी आनंदाने नाचत गाजत या ठिकाणी अति उल्हासाने सर्व भक्तजन रममान झालेले असून श्री गणेशाचं विसर्जन करण्यासाठी खेडोपाड्यातून अनेक भक्तजन या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले असतात। सर्व पुरुष भक्तजन, महिला भक्तजन, सर्व भक्तजन या ठिकाणी येऊन धर्माबाद नगरीमध्ये अति उल्हासानं गणरायाचं विसर्जन करत असतात आणि त्यानिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या जेवणाची सोय व्हावी या हेतूने मोरया ग्रुप धर्माबाद तर्फे मागील 4 वर्षापासून अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी मुख्य चौकामध्ये, पानसरी चौकामध्ये घेण्यात येत असतो। आज या ठिकाणी 450 किलो तांदूळ व इतर साहित्य अशा प्रकारे जवळपास 7 क्विंटल ते 8 क्विंटलची खिचडी या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे। सर्व भाविक भक्त या ठिकाणी गरम गरम अशा प्रकारचा महाप्रसाद घेऊन तृप्त झालेले आहेत। गणरायाचा आशीर्वाद सर्वावर लाभो, सर्व शेतकऱ्याचं संकट दूर हो, शेतकऱ्यासाठी लढणारे आमचे माननीय नारायण पाटील पवार सुद्धा या ठिकाणी आमच्या मोरया ग्रुपला त्यांनी भेट दिलेली आहे, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद। आज या ठिकाणी आनंदाने हा सोहळा साजरा करताना मोरया ग्रुपला जे या ठिकाणी सहकार्य करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी वेद न्यूजचे आमचे जे सर्व धार्मिक कार्याची नेहमी जाण ठेवतात आणि जनमानसापर्यंत ते सर्व काही धार्मिक कार्यक्रम पोहोचवत असतात असे श्री सिद्धू महाराज मठपती यांनी आमच्या कार्याची दखल घेतली। आज या ठिकाणी अनंत चतुर्दशी निमित्त जमलेला प्रचंड अशा प्रकारचा महासमुदाय भक्तांचा मेळा जसा म्हणता येईल या ठिकाणी झालेला आहे आणि सर्व भक्तांनी अतिशय आनंदाने हा प्रसाद सेवन केलेला आहे। मोरया ग्रुपने दरवर्षी हा उपक्रम, वर्षामध्ये अनेक उपक्रम करत असतात, त्यापैकी अनंत चतुर्दशीचा हा एक उपक्रम आहे। सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी आनंदाने प्रसाद घेतला, त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद। वेद न्यूजचं धर्माबाद आणि सिद्धू महाराज मठपती यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद। बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती। तर आपल्या सोबत आलेले ग्रामीण भागातून मामा, आपल्याला काय वाटतंय आज धर्माबाद शहरामध्ये आल्यानंतर? मी येवती ग्रामीण भागातून आलेला आहे, पाहण्यासाठी एवढं छान गणपती उत्सव होत आहे आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा। 11 दिवस गणपती एवढं समाधानाने चाललंय। मला याचा दुःख वाटतो की दरवर्षीप्रमाणे एवढं शांततेने आणि या भागाने गणपती साजरा करावा आणि काही चांगल्या भागातून येऊन सगळ्यांनी यांचा लाभ घ्यावा। मी एवढंच हे करतो। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आज गणपती बाप्पा मोरया मोरया या जयघोषाने धर्माबाद
झुमझुमला होता। आज आपण पाहतोय संपूर्ण धर्माबाद येथील गणेश मंडळाच्या वतीनं संपूर्ण अतिशय उत्साहात आनंदात अतिशय उत्साहात सर्व ग्रामीण भागातून धर्माबाद तालुक्यातून हजारो गणेश भक्त धर्मांमध्ये दाखल झाले होते आणि शांततेमध्ये आजचा हा गणेश विसर्जन सोहळा संपन्न झाला। सर्व पोलीस बांधवांचे, सर्व पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्त्यांचे संपूर्णपणे मदत मिळून आजचा हा भव्य दिव्य गणेश उत्सव शांततेत संपन्न झाला। धन्यवाद। बोला। जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।